त्यावेळेस विष्णू महाराजांनी सांगितलं, आई मी एके दिवशी काळाला सुद्धा पाडील आणि काळाची चितपट करील, काळजी करू नकोस तू. हो, आणि तुला मी वचन देतो, आणि नैष्टिक ब्रह्मचर्य धारण केलं, विवाह केला नाही, आणि नामाची शक्ती पाठीमाग जोग महाराजांनी उभी केली, आणि आमच्यासारखे 30,000 कीर्तनकार आळंदी क्षेत्रातून कारखाना उभा करून 30,000 कीर्तनकार महाराष्ट्राला दिले महाराज. 30,000 कीर्तनकार, आचार संपन्न कीर्तनकार. म्हणून मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये अतिरेकी नाहीत, महाराष्ट्रामध्ये नालायक लोक नाहीत. त्याचं कारण आहे फक्त महाराष्ट्रामध्ये कीर्तन आहे, म्हणून कीर्तनकारांनी महाराष्ट्र आज बी टिकून ठेवलेला आहे, हे ध्यानात ठेवा. बाकी कुणी महाराष्ट्र टिकून ठेवला नाही. कीर्तनाच्या पुण्याईनाने समाजाला सांगितल्यामुळं, आणि सरते शेवटी जोग महाराजांनी काळ पाठीमाग बांधून आणला. मोठ्या पादुकाजवळ तांग्या गेल्याबरोबर जोग महाराजांनी विचारलं, सोन्या तांग्या कुठपर्यंत आलाय? सांगितलं मोठ्या पादुकापर्यंत आला. अशी हागूक ठोकली आणि सांगितलं, दिलेलं आईला वचन पूर्ण झालं, मी काळाला जिंकलं म्हणले. काळाची ताकद नाही, कारण माझ्याकडे नामस्मरणाचं बळ आहे, आणि सावता महाराजांना दिलेलं नामस्मरणाचं बळ माझ्या पाठीशी आहे, याचा मला प्रत्यवाय आला. आणि काळ पाठीमाग पळतोय, थापा टाकायला लागलेला आहे. आणि सरते शेवटी इंद्रायणीच्या पुलावरती तांगा आला आणि विचारलं, सोन्या कुठपर्यंत तांगा आला? सांगितलं, महाराज हो, इंद्रायणीच्या पुलावरती तांगा आला. त्यावेळेस सांगितलं, आता पूर्ण जिंकली, आता पूर्ण पाठ लोळण झाली, आईला दिलेलं वचन पूर्ण झालं, काळाला मी जिंकलेलं आहे, काळ बांधून आणलेला आहे. महाराज तुम्ही काय बोलता? अहो तुम्ही डॉक्टरचे सल्ला सोडला, इंजेक्शन टाकून दिलं, पुन्हा सलाईन फेकून दिलं, आणि तुम्ही आळंदीला आलात. तुमच्या डोक्यामध्ये ताप शिरला, आणि त्याच्यामुळे तुम्ही बडबडत आहात. सोन्या, माझ्या डोक्यात ताप शिरलेला नाही, डोक्यात तुझ्या ताप शिरलेला आहे, माझ्या नाही. मी हे काळ आहे जगाला खाणारा, तो बांधून आणलेला आहे. आणि घासवाले धर्मशाळेत गेले, पहाटचे 4 वाजलेले होते. जोग महाराजांनी फुलपात्र काढलं आणि सांगितलं की इंद्रायणीला जा आणि भागीरथीचं पाणी घेऊन ज्ञानेश्वर महाराजाचा आता काकडा सुरू झालेला आहे, त्यांच्या तोंडाला लाव आणि घेऊन ये माझ्यापर्यंत. आणि महाराज जोग महाराजाच्या आज्ञेप्रमाणे आमच्या सोनोपंत दांडेकरानं पाणी आणलं. तीर्थ घेत असताना जोग महाराजांनी सांगितलं, सोन्या मी कशा पद्धतीनं माझं जीवन जगलो, आणि आता मला जायचं आहे, मी माझ्या माहेर घरी चाललो, आपुल्या माहेरा जाईन मी आता. आणि निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकिले कानी. माझ्या सावता महाराजानं मला हा मंत्र दिलेला, सावता महाराजाच्या शेवटचे जोग महाराजाच्या मुखातले शब्द आहे. आणि त्या नामाच्या ताकदीमुळं मी काळाला जिंकू शकलो, माझ्या आईला दिलेलं वचन पूर्ण केलं. म्हणून त्या जोग महाराजांनी काळाला सुद्धा सोटे मारले. सोटे म्हणजे काय आहे तर मोगरी असते, मोगरी. आणि सोटा म्हणजे धोब्याच्या घरी कपडे बडवण्याकरता जे साधन असतं त्याला सोटा म्हणते. आणि असा सोटा काळाच्या मस्तकावरती आम्ही मारू, आणि याचा प्रयोगात्मक स्वरूपामध्ये आम्हाला जोग महाराजांनी प्रयोगात्मक स्वरूपामध्ये आम्हाला सावता महाराजांना हे दिग्दर्शन केलं आणि आमच्यापर्यंत ही भक्ती आणून दिली. म्हणून त्याच्याकरता सावता महाराजांच्या जीवनातली ही आपल्याला दिलेली देणगी अपूर्व आहे. मुलीला जात असताना आई वटी भरून देते आणि देणगी देत असते की बाई तुझा सोन्याचा संसार व्हावा असं वाटत असेल तर सासू सासऱ्याच्या पायपड, कुणाची मर्यादा उल्लंघन करू नको, ही तुला देणगी आहे. आणि त्याच्या माध्यमातून जसं तिचं जीवन परिपूर्ण होतं तसं सावता महाराजांनी आमच्या सारख्याला वाट लावित असताना एकच पदरामध्ये देणगी दिली, समाजाच्या पुढे नम्रतेनं वागा, समाजाच्या पुढे वाकून राहा, समाजाला संदेश आमचा पोहोचता करा. म्हणून त्या सावता महाराजाचा संदेश तुमच्यापर्यंत आणून पोहोचत करण्याचं काम क्रांतीच्या माध्यमातून केलं, प्रतिज्ञेच्या माध्यमातून सावता महाराजांना केलं. म्हणून नामाची या बळे न भिवू सर्वता, आणि कळे काळाच्या माता सोटे मारू, आणि कोणत्या साधनानं मारू ते कीर्तनाचं साधन अभंगाच्या 2ऱ्या चरणात. वैकुंठीचा देव